रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा छाव पायी संताची भाव पायी संताची भाव पायी संताची भाव विश्रांतीचा छाव पायी पायी संताची भाव पायी संताची माझेवाच्या तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी माझेवाच्या तुटी महालाभ तुका म्हणे टाके जाती संताची जपे जाती संताची जपे जाती संताची जपे तुका म्हणे जाती माझेवाच्या तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी माझेवाच्या तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी दाजी चंदूबाई म्हणा म्हणा दाजी काय म्हणा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची
सत्य आदिनाले नेगे माझी वाट 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 महालाभ तुका ठाणे महालाभ तुका ठाणे महालाभ तुका ठाणे महालाभ तुका ठाणे नेगे माझी वाट नेगे माझी वाट नेगे माझी वाट महालाभ सुखासाठी महालाभ सुखासाठी महालाभ सुखासाठी महालाभ सुखासाठी वेगवाच्या तुझे वेगवाच्या तुझे नेगे माझी वाचा तुझे नेगे माझी वाचा तुझे महालाभ सुखासाठी महालाभ सुखासाठी महालाभ सुखासाठी महालाभ सुखासाठी नेगे माझी वाचा तुझे नेगे माझी वाचा तुझे नेगे माझी वाचा तुझे महालाभ सुखासाठी महालाभ सुखासाठी महालाभ सुखासाठी महालाभ सुखासाठी नेगे माझी वाचा तुझे नेगे माझी वाचा तुझे नेगे माझी वाचा तुझे नेगे माझी वाचा तुझे ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्म रूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमते प्रकाशो मने निवृत्ते दासो अवधारी जोजी आत्ता विनो आगे विलासिनी
जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली म्या मज हृदये सद्गुरु जिने तारिलो हा संसार पुरु मनोनी विशेष आते आदरू विकावरी आता हृदय ही आपुले चौफाळुनी या भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची विठाला 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 आजच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. पुण्यतिथीच्या निमित्तानं आहे. श्री संत कोकणीबुवा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आहे. तुकोबराय सांगतात पुण्यवंत व्हायचे ना सज्जनाचं चिंतन करा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावी निघे मा जीवाच्या तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव निघे मा जीवाच्या तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची या जपे निघे मा जीवाच्या तुटी महालाभ फुकासाठी पांडुरंगा करू प्रथम चरण संतातिया संता कृपा राणे कथेचा विसार बाबाजी सद्गुरुदास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरिकाय दातु मुनिद्री समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम्. नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. लोकाभिराममरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सौराष्ट्रे सोमनाथ श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जनिया महाकाल ओंकारममलेश्वरं परल्या वैजनाथं जडाकिन्या भीमाशंकरं सेतुबन्दितो रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यात् विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालय तु केदारं घृष्णेशं शिवालये यत्तानि द्वादशलिङ्गानि सायं प्रातपठे नरा सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति. एकांती रे गुरुराजस्वामी चैतन्यरूपी शिवसौख्यनामी शिनलो दयाळा भौसाल भारी तुझ वीन शंभो मज कोण तारी. सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. विवेकाने जाने सुगठित समाजा टिकविले महासिद्धांताचे गूढ हृदय रसिकत्व उकलिले. लसित भक्ती रसे तरतरविला श्री भागवत तरु तया ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करो. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती माझी वाणी तुझी वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण आई तुझे प्रेम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या रुक्मिणी पांडुरंग परमात्मा उमा महेश्वर श्रीराम भक्त हनुमानजी कोकणी बुवा गोरोबा काका ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य संत श्रोते माता भगिनी विनेकरी सर्वाला वंदन करून आज श्री संत कोकणी बुवा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चिंतनाची सेवा भगवत चरणी समर्पित करत आहोत. श्री तुकोबाराया सेवेसाठी घेतलेल्या अभंगातून सांगतात, पुण्यवंत व्हायचंय ना तर सज्जनाचं चिंतन केलं तरी पुण्यवंत होते. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, संतांच्या संत सज्जनाच्या नामस्मरणानं पुण्यवंत होऊ शकतो. याचा दृष्टांत पाहायचं म्हणलं तर आपणाला सेनापती म्हणून सैन्यामध्ये काम करणारे हैबत बाबा सेनापती होते आणि ते गावाकडे येत असताना वाटेत भिल्लांनी त्यांना अडवलेलं आहे. आता परतीला येत असताना काय त्यांच्यापाशी काय आहे, सैन्य आहे का काय आहे, एकटे आहेत. त्यांना भिल्लांनी अडवून मार देऊन कोंडून टाकलं होतं. भलं ते जीवेच मारून टाकतील की काय असं त्यांना भीती वाटत होती. काय करावं काय करावं एक प्रश्न त्यांच्या पुढं निर्माण होऊ लागलेला आहे. भीती वाटत आहे, कोंडून टाकले, मारून टाकलेलं आहे, जीवच मारून टाकलं तर काय आपलं काय करणार आहोत. मूप सेनापती होतो पण इथं काय करणार. त्यांना आठवलं की संत सज्जनाच्या नामस्मरणानं सगळं काही आपण पापाच्या मुळं असं अडकलं असेल पण सगळं पाप निघून जातंय. पुण्यवंत तर होतंय पण संकटातूनही सज्जन सोडवतील. आणि ज्ञानोबरायांचं त्यांना आठवण झाली आणि फक्त ज्ञानोबरायांचं स्मरण केलं त्यांनी. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली एवढंच म्हणत राहिले. आपच त्या ज्यांनी मारून कुडून टाकलं होतं त्यांच्या स्वप्नात माऊलींनी साक्षात्कार केला. अरे तुम्ही ज्यांना मारून कोंडून ठेवलंय त्याला आता हात लावू नका, त्याला मारू नका, त्याला मोकळं सोडून द्या. असं त्यांना दृष्टांत झाला स्वप्नामध्ये. तो एक भिल्ल दुसऱ्याला म्हणू लागला असं असं, आणि आळंदीची माऊली स्वप्नात येऊन उठवायला लागलेत आणि असं असं म्हणायला लागलेत. म्हणले त्याला आपण मारले ना, सोडून द्या म्हणायला लागलेत. बरं असं त्या बघू म्हणले. अजून झोपायचे, झोपले, थोड्या वेळानं पुन्हा स्वप्न पडायचं. अरे तुम्हाला म्हणलं ना त्याला सोडून द्या, त्याला मोकळं करा. आणि इकडं सारखं माऊलीचं चिंतन करत करत त्या हैबत बाबांनी सेनापतीनं म्हणावं, सैन्यामध्ये मी सेनापती आहे पण आता इथं मारून टाकलं तर मला कोण नाही. मात्र जर माऊलीच्या कृपेनं जर मी खरंच असणारं म्हणले या ठिकाणी इथून जर माऊलीने माझी सुटका केली, मी नोकरीही करायचा नाही माऊली, फक्त इथून वाचलून जगून राहिलो की तुमच्या समाधीवर येऊन मस्तक टेकवेन आणि इथून पुढलं आयुष्य मी तुमच्या विना मंडपात घालीन जाईल. बरवे झाले आजवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो इतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. तुम्हाला समर्पण करून टाकीन उरलेलं आयुष्य. फक्त मी इथून सुटावं. मी एकटाच अडकून पडलेलो आहे, ना माझ्याकडे सैन्य ना काही नाही. मला माऊली एवढं सोडवा. महाराज ज्ञानेश्वर माऊली फक्त या संत सज्जनाचं चिंतन करावं.
माऊलीनी पुन्हा त्यांना सांगावं, मी तुम्हाला सांगत नाही ना, त्यांना सोडून द्या, झोपच येऊ देऊ नये त्यांना. त्या भिल्लानी सगळे म्हणले असंच मला उठवायला लागले, ते म्हणते मला उठवायला लागले. अरे द्या बाबा सोडून. मग म्हणले मारलं, ती मारली आतापर्यंत, द्या सोडून. म्हणजे नाही मारायचं का बाबा म्हणले, माऊली सांगायले. आणि हा काय करत होता? काहीच नाही, फक्त माऊलीचं त्या सज्जनाचं चिंतन करत होता. अहो त्या हैबत बाबाला सोडून टाकलं. सोडून टाकल्यानंतर तो आळंदी क्षेत्राच्या ठिकाणी गेले, भिल्लापासून सुटले की, आणि विना मंडपामध्ये एवढं चिंतन करावं त्यांनी, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. आणि एकदा जर कोणत्याही एखाद्या चिंतनाचा सराव झाला आणि त्यातून ब्रह्मरस तयार होऊ लागला, मोठा आनंद मिळत असतो. फार ब्रह्मानंदात राहायचे ते तल्लीन होऊन. एके दिवशी सहज त्यांना वाटलं, इथंच ज्ञानोबाऱ्यांच्या आईवडिलांनी सिद्ध बेटाकड तिथं असणारं म्हणजे सगळी काही असणारं म्हणजे त्यांचं ते हे केलेलं आहे कालकर्माना, आणि देहत्यागाची तिथंच त्यांचं सगळं काही झालेलं आहे. आपण ती सिद्ध बेट तर बघून यावं. तिथं पण आजान वृक्षाचे झाडं आहेत, जावं असं त्यांना इच्छा झाली. आणि तिथं गेले, तिथलं काही थोडं परिसर पाहून तिथं बी एवढंच चिंतन करायचे. महाराज ज्ञानेश्वर माऊली बसले चिंतनात, मग्न झाले की अचानकच त्या नदीला, इंद्रायणीला पूर आला. पूर आला, एवढं पाणी वाढायला लागलं तर काय, कुठं पळावं कुठं पळावं, एकदम अचानक पूर आलाय. तिथं झाडावरच चढले, झाडावर चढून बसले. आता पूर उतरल, पुन्हा जावं, पूरच उतरेना. एक रात्रही गेली, दिवसही गेला, काय करावं बाबा. पुन्हा माऊलींनी पुन्हा तिथे तसंच चिंतन करत होतं. फक्त गावकराच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, अरे इथं विनामंडपात जो एक भजन करत होता ना माझं महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो सिद्ध बेटावर गेलाय, पूर आलेला काय ओसरत नाही आहे, त्याला अन्न नाही ना पाणी नाही, ते झाडावर बसलंय. तिथं गावकरी सगळे जा, वडल्या घेऊन जा, वडल्या लावून त्याला बाजूला काढावं त्या संकटातलं. आणि मग गावकरी गेले तर झाडावर आहे, त्याला वडण्या लावून काढून बाजूला त्याला सुखरूप बाजूला काढलं. पुन्हा तो तिथून हल्ला नाही, पण पुन्हा ज्ञानोबारायांनी त्यांच्या स्वप्नात सांगितलं हैबत बाबाला, अरे तू सैन्यामध्ये काम करणारा, पण माझं सारखं स्मरण करून 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 आता तो खरंच पुण्यवंत झालाय. आता माझ्या पादुका घेऊन एकदा पंढरीला जाणार. माझ्या पादुका देहूमधून तुकोबरायांची पोरं घेऊन चालली त्या पालखी बरोबर, पण हिथून आळंदीतून कोणी घेत जात नाही. तू माझी एवढी वारी चालू कर, माझ्या पादुका घेऊन तू पंढरीला जा. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेही न गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणवीर दिले. आणि माझ्या निवृत्ती दादाने सांगितलेलं आहे, त्यांना विसरू नये. बाप रुक्मादेवीवरू न विसंबे सर्वथा, निवृत्तीने तत्वता सांगितले. तरी हे मी तुला इथं सांगत आहे, न देवाला विसरता तो ही पादुका घेऊन चल. ते हैवत बाबांनी लहान स्वरूपात का असना वारी चालू केली, त्याचं एवढं रूप झाले. आणि अनेकांनाही त्यांचं स्मरण होत आहे. ते कशामुळे आहे? सज्जनाच्या नामानं. ते अभंगाच्या पहिल्या चरणात पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत पुण्यवंत भावे, हेता सज्जनाच नावे, हेता सज्जनाच नावे, निगे माझे वाचा तुटे, निगे माझे वाचा तुटे. हेता सज्जनाच
संतांच्या सज्जनाच्या नामाची ताकद दाखवून देतात. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. हैबत बाबा पुण्यवंत झाले. आपण जसं नामदेवाची पायरी म्हणून नामदेव पायरीला दर्शन घेतो, तसं ज्ञानोबारांच्या दरबारात हैबत बाबाची पायरी म्हणून प्रसिद्ध झाली. काय केले त्यांनी साधना? कुठं काय वेद पठण केलं का? कुठं काय केलं का? काही नाही, फक्त सज्जनाचं स्मरण केलं ज्ञानोबारांचं. आज ते हैबत बाबाची पायरी म्हणून प्रसिद्ध आहे. हे फक्त नामाची ताकद आहे. म्हणून ज्ञानोबारांनी सांगतात की भगवंताला विसरायचं नाही. तिकडंही वारी चालू केली. आणि तुकोबाराय सांगतात, मी सुद्धा ह्या संतांच्या भगवंताच्या नामस्मरणाला तुटी पडू देत नाही. कुणी म्हणेल की तुकोबाराय तुम्ही घेता का? मी तुटूच पडू देत नाही म्हणतात. नाही घे माझी वाचा. का तुट पडू देत नाही? महालाभ आहे याच्यामध्येच, महालाभ आहे. संतांच्या करवीच खऱ्या अर्थानं महालाभ म्हणजे पद्मनाभ जो जोडला जातो तो या संता करवीच जोडला जातो. उदाहरणामध्ये वाल्या कोळी चोऱ्या माऱ्या करणारा जरी असेल, त्याला संत सज्जनाची भेट झाली, देवर्षी नारदाची भेट झाली, त्याच्या चोऱ्या माऱ्या थांबल्या आणि नामस्मरणामध्ये रंगून गेल्यानंतर त्यांनी रामायण लिहिलं ना, मग त्यांनी नामस्मरणाला तुटच पाडू दिली नाही. म्हणूनच हे घडलं ना. म्हणून महाराज सांगतात, चांगला विचार केला तर नामचिंतनाची एवढी ताकद आहे. म्हणून मीही वाचेला तूट पडू देत नाही, सतत चिंतन करतो. वाल्या कोळ्यानं तेच केलं आणि त्यालासुद्धा भगवंताचा लाभ झाला आणि पाप नाहीशी झाली. कारण देव त्यांचा अंगीकार करतो आणि मग निंदेसुद्धा वंदे होता. तो अंगीकार ज्यांचा केला नारायणी, अंगीकार ज्यांचा केला नारायणी, अंगीकार ज्यांचा केला नारायणी, अंगीकार ज्यांचा केला नारायणी. निंदितही वैने वंदे जोडी, निंदितही वैने वंदे जोडी, निंदितही वैने वंदे जोडी. अंगीकार ज्यांचा केला नारायणी, अंगीकार या सज्जनाच्या संगतीतून, नामचिंतनाच्या संगतीतून महालाभ होतो, म्हणजेच भगवत प्राप्ती होते. या वाल्या कोळ्याला अशा संतांच्या संगतीतून महालाभ म्हणजे भगवत दर्शन, भगवत भेटी झाली आणि अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि सर्व सुखाची प्राप्ती झाली ना. म्हणून मी सुद्धा याला तूट पडू देत नाही. एवढंच काय, आपण जर याला तूट पाडली आणि जर आपण चुकलो गेलो तर महाराज म्हणतात दुःखही भोगावं लागतं. एकदा उजनीच्या ठिकाणी जे संत गणेशनाथ महाराज आहेत, सारसा देवळ्यालाही त्यांची समाधी आहे आणि इथं समुद्रवाणीच्या कामेगावच्याही त्या नदीपाशी, तर 3 ठिकाणी त्यांचं स्थान आहे गणेशनाथांचं. त्यांचे गुरु त्यांना घेऊन पंढरीला जायचे आणि वाटेला आडेगावच्या ठिकाणी ते पाटलाच्या इथं कधी मध्ये थांबायचे. आडेगावला त्या पाटलांनी एकदा ह्या गणेशनाथांच्या गुरुला बोलू लागले, अहो मला संतान नाही, काहीतरी तुमचा प्रसाद असू द्या, आशीर्वाद द्या. ठीक आहे म्हणे, तुला आशीर्वाद देतो, होईल संतान. पण तो मुलगा एक 5 वर्षाचा झाल्यानंतर थोडी 1 वर्ष 2 वर्ष आमच्या संस्थांकडे पाठवून दे, त्याला चांगलं ज्ञान गुण देऊन पुन्हा तुला देऊन टाकू असे बोलले. ठीक आहे हो म्हणला, देईन म्हणले. आणि मग त्यांनी प्रसाद दिला. त्यांना संतान झालंही, ते 5-4 वर्षाचा झालंही, त्यांना दिसून आलं संतान झालेलं आहे सगळे. पुन्हा गणेशनाथांचे गुरुवारीकडे जात नव्हते, फक्त गणेशनाथांना लावायचे, कधी घोड्यावरही लावायचे. घोड्यावर जात असताना त्यांनी सांगितलं की जा म्हणले आणि पंढरीहून येताना आडेगावला जाऊन
पाटलाचा मुलगा आता 5-4 वर्षाचा झालाय, त्याला तेवढं घेऊन ये. गेल्यानंतर त्या पाटलांनी व्यवस्था केली गणेशनाथाची चांगली, परंतु मुलगा हे मागतातच आता म्हणून त्यांनी पाटलीनी बाईला आणि मुलालाही पाहुणे रावळेकर कुणाचे तर घरी दुसरीकडे लपवून ठेवलं. आणि त्यांना आदरातिथ्य करून वाट लावताना त्यांनी म्हणाले, गणेशनाथ अहो गुरुदेवाने असं असं सांगितलंय की तुम्हाला ती मुलगा झालाय म्हण, आणि असं असं ते 1 वर्षभर चांगलं त्याला ज्ञान वगैरे देण्यासाठी आश्रमाकडे घेऊन या म्हणले होते. अहो मुलगाच नाही ना आम्हाला झाला म्हणे. कुठं वाढत दिसते का म्हणे तुम्हाला म्हणे करून? काय दिसलं नाही हो, मी आलो तसं तर काय दिसलं नाही हो. अहो मुलगाच झाला नाही कुठला देवा. अरे अहो ते गुरुदेवाचा आशीर्वाद असा फुकट जातच नाही. मग ती कसं काय तर तुमचं कर्म आड आला असेल बाबा. मग मी जाऊ का मग म्हणजे निघू का मग? निघा म्हणले. नाही मुलगा वगैरे काय नाही म्हणले. आणि मग घोड्यावर बसले आणि गणेशनाथ गावाच्या बाहेर गेले. आता मात्र त्या संत वाक्याला ही तूट पाडू लागलेली आहे. देईन म्हणाले देत नाहीत, मुलगा झाला असताना झाला नाही म्हणतात, तुटी पाडू लागलेली आहेत. आता मात्र देवानी काय केलं, गणेशनाथांना रिकामं पाठवलं की इकडं पाटलीनं ती मुलगा लपवून ठेवला नातेवाईकाचे. त्या घरी एकदम त्याचे डोळे गेले, आंधळा झाला मुलगा. पाटलीन त्या मुलाला घेऊन रडतच वाड्यात आली. बॉम्बलाय सुद्धा लागली. अगं येडीवणी काय झाले म्हणजे बॉम्बलायला? ती गेला महाराज म्हणजे लावलं, आताच कशाला बॉम्बलायचं म्हणजे चकली मारली त्याला म्हणजे झालेच नाही असं काय काय लबाड झबाड बोलून मी लावले. तुला बॉम्बलाय काय झालं म्हणले? बोंबलीला तर काय करू म्हणले, काय करते लेकराला म्हणले. ही भीता आंधळ होऊन बसलं म्हणले. तिला असतं तर बरं झालं का वर्षभरानं अजून महागारीच 5-6 महिन्यानं वर्षानं देतो म्हणले होते की काय करते म्हणले लेकराला. का काही दिसना भीता आंधळ होऊन बसले म्हणले. त्याला उगच तुट पाडली आपण त्यांच्या बोलण्याला म्हणले. असं झालं का? होय. हे लावा म्हणजे नोकर चाकर लावा. आणि ते घोड्यावर गेले म्हणजे त्याला पाया पडावा म्हणजे पुलविले म्हणावं पाटलानं. पुन्हा गणेशनाथाकडे गेले घोड्यावर यांच्या गावचे आणि म्हणले चुकले बाबा पाटला कोण, तुम्हाला वाड्याकडे बोलिले. काय झाले? काय माझं चुकले म्हणे. तो या म्हणे. पुन्हा घोडा माघारी आला. पाटलीन रडत बसलेली आहे, मुलगा आंधळा होऊन बसला आहे. ती म्हणते कळाली त्याला बेत 5 वर्ष लिखलं कळते मला त्यांच्याकडे लावलं असतं बरं झालं असतं, पण माझं डोळं गेल्याच्या मी कसं करू. ती घोडा आला आणि गणेशनाथ महाराज घोड्यावरून खाली उतरले की त्याला डोळे आले. आंधळा झालं की संताला द्यायला तयार झाला. चांगला होता तेव्हा नग तुट पाडाय बघतात. असेच एकदा दशरथ राजानं सुद्धा संतांच्याच आशीर्वादानं ऋषीमुनीच्या आशीर्वादानं मुलं झाली. पुत्रकामेष्टी यज्ञ करून घेतला. राम लक्ष्मण हे सगळे बरेचसे त्रिगुण मुलं झाली त्यांच्या प्रसादानंच. आणि पुन्हा ती ऋषीची एक मागायला आला म्हणजे यज्ञाचं रक्षण करायला विश्वामित्र. अति राजा दशरथ राजा म्हणून नको व्हा म्हणले. तेवढं रामदेव थोड्या वेळ आम्हाला यज्ञाला ती लईच राक्षसनी ताप करायला ती म्हणले. एवढे नाही नाही माझी लेकर बारकी ती म्हणे नाही तुला काय बी देईन म्हणले, तुला जवारीनी गहूनी काय नाही, पण हे नाही हो राम. आणि मला काय करायचं बाकीचं नाही म्हणले. आमचं यज्ञ करायचं आहे त्याला राम रक्षणाला दे, काय होत नाही त्याला. नाही नाही देत नाही. महागारी लावलं होतं. त्यांच्या गुरु वशिष्ठाने म्हणले अरे संतांच्या वाक्याला तूट पाडू देऊन लागती. तुला लेकर होती का? आधी नव्हती. कशामुळे झाली? ऋषीमुनीच्याच आशीर्वादातून झाली. आणि ऋषीमुनीच्या कार्याला म्हणले की नग, ऋषीमुनीच्या कार्याला म्हणले की नग. असं असतं का म्हणले? देऊन टाक म्हणले. एकटा रामच नाही लक्ष्मण सुद्धा दे, त्यांच्या वचनाला तूट पाडू नको, देऊन टाक. बरोबर. पुन्हा बोलवून घेतलं गणेशनाथाला, जसं पाटलानं बोलवून घेतलं तसं, आणि दिला मुलगा. तसं त्या दरबारात दशरथ राजाने बोलवून घेतलं विश्वामित्राला. नेहा जावं पण त्याच्यासोबत लक्ष्मण बी नेहा बाबा, एकाला दोघं होतील. मग बरं झालं की म्हणे एक डोळा मागायला होतं 2 डोळे झाले, देऊन टाकलं. महाराज सांगतात त्यांच्या वचनाला धर्माचरणाला तुटी पडू द्यायची नाही. नगे माझी वाचा तुटी म्हणजे आपण वचन दिलेलं असतं आईच्या उदरात मी तुमचं चिंतन करीन देवा. म्हणून ज्ञानोबा म्हणतात देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझ्या ठाई. परीन बुद्धिभेदानं नासले आणि विसरून गेलेल्या चिंतनाला धरणी वायू लागता
स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम रडू लागे. असा प्रकारे त्याला विसर पडतो आणि तुटी झाली की विस्मरण देवाचं झालं कीच असणारी खऱ्या अर्थानं ब्रह्महत्या आहे. देवाचं विस्मरण हीच ब्रह्महत्या आहे आपणाला. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या येऊन या पाठी थोपटी, म्हणून तुटी पडू देऊ नये. या पाटला नसणाऱ्या वचनाला तुट पाडली, लेकरू आंधळ झालं, पुन्हा बोलवून घेऊन देऊन टाकलं. दशरथ राजाला तसेच तुटी पडू लागली. वशिष्ठ गुरूंनी समजावून सांगितलं, अरे ऋषीच्याच आशीर्वादाने तुला लेकर झालेले ते देऊन टाक. पुन्हा देऊन टाकले. म्हणून इथं महाराज सांगतात, मी वचन दिलेले देवाला आहे, संतांचं आणि भगवंताचं चिंतन करणार, त्याला तुटी पडू देत नाही. आणि ह्याच्यात मोठा लाभ आहे अभंगाच्या संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.